आता NIAने जो तपास आहे आपल्या हातात घेतलेला आहे, त्याचे डायरेक्टर जे आहेत, IPS अधिकारी सदानंद दाते तिथे पोहोचलेले आहेत. ते 3D जी मॅपिंग पद्धत आहे, त्याचा वापर करून दहशतवाद्यांनी कुठला रूट घेतला होता, हे शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या भागात अजून कोण-कोण होते, हे शोधण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे NIA अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु एवढं नक्की, की आतापर्यंत जे पुढे आलेलं आहे, दहशतवाद्यांकडे असलेलं तंत्रज्ञान, मग ते कम्युनिकेशन म्हणजे बोलण्याचं असो, की मॅपिंगचं असो, की मॅप रीडिंग करण्याचं असो, हे आपल्या तंत्रज्ञानापेक्षा पुढे होतं. कारण हे सगळं चिनी तंत्रज्ञान होतं आणि हे ओपन सोर्स म्हणजे ओपनमध्ये मिळत नाही आणि गलवानच्या लढाईनंतर आपण जे अनेक चिनी ॲप्स बॅन केली होती, त्याच्यामधली काही चिनी ॲप्स वापरली गेली असावी, असं हे कळतं आहे. तर ह्याच्यामुळे या सगळ्यामध्ये चीनचा मोठा सहभाग आहे आणि चीनला आपण एक शिक्षा ही दिलीच पाहिजे आणि जसं मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, की चीन पाकिस्तानला मदत करतो आहे, परंतु तो तंत्रज्ञानाची सुद्धा इतकी मदत करतो आहे, की याच्यामुळे ड्रोन असो, की इतर तंत्रज्ञान असो, हे तो पाकिस्तानला पुरवून भारताशी लढण्याकरता सक्षम करतो आहे. तर ही एक वेळ आलेली आहे पाकिस्तानबरोबर चीनला पण धडा शिकवण्याची आणि आपण चीनच्या व्यापारावरती पूर्णपणे बहिष्कार घालायला पाहिजे आणि सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डला भारताच्या सांगितलं पाहिजे, की चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला. चीनबरोबर कुठलाही व्यापार करू नका. कारण जशी त्यांची आर्थिक ताकद वाढते, ते पाकिस्तानला अजून जास्त मदत करतात आणि पाकिस्तान आपल्याला जास्त